हाय गाईज, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो हा पहिला व्हिडिओ आहे जो मी या चॅनलवरती टाकते आहे. सो जर तुम्ही नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे आदिती आणि मी फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप यावरती, ब्युटी फॅशन लाईफस्टाईलवरती मी व्हिडिओज करते आणि या चॅनलवर मी मराठीत करते. पण आधीपासून मी माझ्या एका चॅनलवर इंग्लिशमध्ये व्हिडिओज करायचे. सो जर तुम्हाला हा कॉन्टेंट आवडला तर मला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. मी असेच हेल्पफुल कॉन्टेंट, व्लॉग्स, ट्रॅव्हल व्हिडिओज असे खूप सारे चांगले चांगले व्हिडिओज मराठीमध्ये टाकणार आहे या चॅनलवरती. सो डेफिनेटली या चॅनलचा भाग व्हा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओचं. प्लस जर तुम्हाला हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण कॉन्टेंट बघायला आवडतील तर मी माझ्या त्यावाला चॅनलवर या चॅनलपेक्षा वेगळा कॉन्टेंट टाकायचा प्रयत्न करणार आहे. दोन्हीमध्ये तुम्हाला वेगळे कॉन्टेंट मिळतील. जर तुम्ही तो चेकआउट नाही केला आहे तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो याला पण सबस्क्राईब करा, तिकडे जा, तिकडे बघा. जर तुम्हाला मी ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज तिकडे अपलोड केलेले आहेत. सो जर तुम्हाला तिथला व्हिडिओ आवडला तर तिथे पण सबस्क्राईब करा. सो या, आता मला वाटतं की विदाउट एनी फर्दर अडू आपण व्हिडिओला स्टार्ट केलं पाहिजे. सो आज जसं की तुम्हाला टायटल आणि थंबनेलनी कळलंच असेल, आज मी रिव्ह्यू करणार आहे मृचा ब्युटीचे प्रोडक्ट्स. सो बेसिकली मृचा ब्युटी हा ब्रँड, मृणाल पांचाळ जी एक इन्फ्लुएन्सर आहे, ब्युटी इन्फ्लुएन्सर आहे, तिने हा ब्रँड काढला आहे. तिने खूप व्हिडिओज केले जेव्हा ती ऑन्टरप्रेनर नव्हती, जेव्हा तिचा हा ब्रँड नव्हता तेव्हा तिने खूप सारे व्हिडिओज केलेत इन्फ्लुएन्सर म्हणून आणि अजूनही ती करते. तिचा यूट्यूब चॅनल आहे, तिचं इंस्टाग्राम अकाउंट आहे आणि ती खूप अब्रॉड जाऊन खूप साऱ्या मेकअपच्या गोष्टी बघून आली आहे. त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते जेव्हा तिने हा तिचा ब्रँड स्टार्ट केला. आतापर्यंत जी लिक्विड लिपस्टिक, ब्लश आणि लिप लायनर प्लस लिप मार्कर्स लॉन्च केलेत आणि हे तिन्ही गोष्टी मी ऑर्डर केल्यात आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे. सो या, अशा प्रकारे हा बॉक्स मला रिसीव्ह झाला. मी मृचा ब्युटीच्या साईटवरूनच ऑर्डर केलं बिकॉज आय डोंट नो की ती ॲमेझॉन नायकावर अवेलेबल आहेत का प्रोडक्ट्स. सो मी जेव्हा हे ओपन केलं तेव्हा हे सगळे प्रोडक्ट्स आतमध्ये आहेत, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्याबरोबर एक थँक्यू कार्ड पण होतं, मी तुम्हाला दाखवते कारण इट्स व्हेरी गुड. अनबॉक्सिंग करायला मला फार जास्त आवडतं. सो हे थँक्यू रिझन्स की मी आधी त्यांचे प्रोडक्ट्स ट्राय आउट नाही केले वॉज बिकॉज त्यांचे प्रोडक्ट्स खूप एक्सपेन्सिव्ह आहेत, खूप महाग आहेत. जे तिने हे लश इंक मार्कर्स लॉन्च केले, हे तिने खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये लॉन्च केले. आय वॉज रिअली इम्प्रेस्ड. तर त्याच्यानंतर मी विचार केला की मी लश इंक मार्कर्स मागवते. सो मग मी जेव्हा हे 2 लश इंक मार्कर्स मागवले आणि त्यानंतर मला वाटलं की जर मी मागवतेच आहे तर मग मी 2 प्रोडक्ट्स त्यांचे ट्राय करून बघते. कारण तिने तिचा डिओ पण लॉन्च केलेला, त्याचा मी पिक्चर टाकली इकडे. ते सारखं आउट ऑफ स्टॉक होतं आहे. ते जे डिओ आहे बिकॉज ते तुम्हाला खूप चांगल्या रेटमध्ये मिळतं आहे. म्हणजे त्यांची लिक्विड लिपस्टिक आणि त्यांचा क्लाउड केस ब्लश असे दोन्ही तुम्हाला एका म्हणजे सेटमध्ये मिळत आहेत, डिओमध्ये मिळत आहेत फॉर अ व्हेरी गुड प्राईज. म्हणजे तुम्हाला हर एकमध्ये काहीतरी डिस्काउंट मिळतं आहे. सो म्हणून जेव्हा ते लॉन्च झालं तेव्हा मी डिसाईड केलं की मी हे बाय करते. एक एक करून मी तिन्ही प्रोडक्ट्सचे रिव्ह्यू करणार आहे आज बिकॉज मी तिन्ही प्रोडक्ट्स ट्राय करून बघितलेले आहेत. आज मी माझ्या फेसवरती फक्त एकच मृचा ब्युटीचं प्रोडक्ट यूज केलं आहे विच इज द लश इंक मार्कर, जे माझ्या लिप्सवरती आत्ता अप्लाय केलेलं आहे. मला असं वाटतं की मी ब्लश पण अप्लाय करायला पाहिजे होता, पण मी ऑलरेडी ब्लश लावून झालेला. त्यानंतर माझ्या डोक्यात आलं की अरे मी हे प्रोडक्ट्स आपल्या तोंडावर पण यूज करू शकले असते, बट ते माझ्या डोक्यातच नाही आलं. बट एनिवेज आय थिंक मी स्टार्ट करेन त्यांच्या न्यूएस्ट लॉन्चपासून विच इज देअर लश इंक मार्कर्स. सो पहिलं तर आपण यांचं पॅकेजिंग बघूया. हा व्हिडिओ मी खूप 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 जास्त कमी ठेवायचा प्रयत्न करीन, पण मी इतकी बडबड करते, मला इतकी बडबड करायला आवडते की डेफिनेटली हा व्हिडिओ मोठा होणारच आहे. पण जस्ट एन्जॉय बिकॉज कोणाला नाही आवडत प्रोडक्टचं रिव्ह्यू बघायला, राईट. सो हा आहे मृचा ब्युटीचा लश इंक मार्करचा आउट पॅकेजिंग. किती छान आउट पॅकेजिंग आहे, लाईक व्हेरी सॉफ्ट अँड एकदम सॉफ्ट सटल वाईब देतं. इथे खाली त्यांनी स्टेन मार्कर दिला आहे त्यामुळे याचा स्टेन राहतो विच इज नाईस. सो यांनी यांचे की इन्ग्रेडियंट्स म्हटलेत ॲलोवेरा, राईस एक्स्ट्रॅक्ट्स,
इथेनॉल, जस्मिन फ्लावर एक्स्ट्रॅक्ट, हायलुरॉनिक ॲसिड, पेप्टाइड्स. सो हे सगळे चांगले इन्ग्रेडियंट्स आहेत तुमच्या स्किनसाठी, तुमच्या लिप्ससाठी. सो हे स्किन केअर इन्फ्यूज प्रोडक्ट आहे असं आपण ह्याला म्हणू शकतो. सो याचं इनर पॅकेजिंग फारच जास्त गर्ली, पिंकी सॉर्ट ऑफ न्यूडी पॅकेजिंग आहे. मला खूप जास्त आवडले ब्रूचा ब्युटी प्रोडक्ट्सचे पॅकेजिंग. जसं की तुम्ही बघू शकता येल्लो गोल्डन लिड आहे आणि पूर्ण बॉडी त्याची एकदम छान पिंकी सॉर्ट ऑफ न्यूडी कलरमध्ये आलेली आहे, विच इज सो क्यूट. मला फारच आवडली. त्यानंतर याच्यावरती गोल्डन शाईनमध्ये लिहिलेलं आहे ब्रूचा ब्युटी आणि इथे लिहिलेलं आहे लश इंक. एकदम छान अशा अक्षरात लिहिलं आहे, विच इज वॉट आय लाईक. ठीक आहे, तुम्हाला शेड नेम खाली इथे दिसेल. ही शेड आहे 8 आणि ही शेड आहे यास. अशा 2 शेड्स मी परचेस केल्यात. याची प्राइस आहे 389 रुपीज ईच आणि तुम्हाला मिळत आहे 2.5 ml ईच. आपण आता उघडूया. एकदम फ्लिम्झी पॅकेजिंग नाही आहे, खूप जास्त ट्रॅव्हल फ्रेंडली आहे. तुम्ही खूप आरामात या प्रोडक्ट्स बरोबर ट्रॅव्हलिंग करू शकता. स्पिलिंग, सांडण्याची, तुटण्याची काहीही भीती नाही आहे. सो आपण ओपन करूया. हे ओपन केल्यानंतर हे असं टिप तुम्हाला मिळतं. वेगळी टिप आहे, आय नो, अशी टिप तुम्हाला मिळत नाही, बट हे ॲक्च्युअल जसे मार्कर्स मिळतात, पेन मार्कर्स ज्याने आपण सगळं मार्क करतो तशी टिप आहे ही. तुम्ही बघितलं तर ही अशी शेप, हा असा शेप आहे त्या मार्कर्सचा. जसं की तुम्ही या टिपकडे बघू शकता. जेव्हा तुम्ही या टिपला असं यूज करता तेव्हा तुम्हाला टोकेरी भाग मिळतो इथे आणि त्या टोकेरी भागामुळे तुम्ही तुमचे लिप लाईन करू शकता. टिपमुळे खूप आरामात तुम्ही खूप छानपैकी तुमचे लिप्स लाईन करू शकता, विच आय थिंक इज ट्रू. खूप चांगली आणि खूप खरी गोष्ट आहे. मी माझे लिप्स कधीही लिप लायनर परचेस नाही केला आजपर्यंत. एखादा केला असेल पण तो जास्त यूज पण नाही केला लिप्स लाईन करण्यासाठी. पण याने मी खूप आरामात आणि खूप छानपैकी माझे लिप्स लाईन करू शकले. सो आय थिंक दॅट इज अ रिअली गुड थिंग. प्लस जेव्हा तुम्ही हे प्रोडक्ट असं यूज कराल तेव्हा तुम्ही खूप एक जाडी लाईन बनवू शकता, जाडी रेष बनवू शकता तुमच्या लिप्स, म्हणजे तुमच्या लिप्सच्या कॉर्नर्सना, टोकांना. आणि मग थोडंसं ते तो एक इफेक्ट येतो. सो ते पण ह्याने खूप चांगल्या रीतीने घडू शकतं. आणि मग तुम्ही जेव्हा हे आडवं पकडाल तेव्हा तुम्ही ते एंटायरली तुमचं लिप त्याने फिल करू शकता. तुम्ही ओपन केल्यावर इथे बघू शकता सगळा स्टेन लीक होताना दिसतोय तुम्हाला, राईट? लीक होतोय. सो हे झालं टिपच्या गोष्टी, पॅकेजिंगच्या गोष्टी. आता मी तुम्हाला सांगणार आहे एक प्रोडक्ट कसं आहे खरं तर. सो पहिली तो गोष्ट, पिगमेंटेशन टॉप, कलर व्हेरी प्रिटी. यास आणि 8 2 शेड जेव्हा मी माझ्या त्यांच्या साईटवरती पाहिल्या तेव्हा या 2 शेड मला प्रचंड आवडल्या आणि मी एक कल्पना बनवून ठेवली होती की या शेड्स माझ्यावर कशा दिसतील आणि त्या अगदी तशाच दिसल्या. सो आय एम रिअली इम्प्रेस. मला खूप छान वाटलं आहे. अजिबात डिसअपॉइंट नाही झाले मी. त्यानंतर जर मी याच्या लॉन्जिटिव्हिटीबद्दल बोलणार असेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की याची लॉन्जिटिव्हिटी जास्त नाही आहे. हे लिप इंक मार्कर्स जरी ट्रान्सफर प्रूफ असले, बिलकुल ही एक गोष्ट आहे की बिलकुल ट्रान्सफर नाही होत. ठीक आहे, नॉट ट्रान्सफर. मी कुठल्या पेपरवर करून बघितलं तरीही ट्रान्सफर होणार नाहीत. जर तुमचे लिप्स खूप चांगल्या कंडिशनमध्ये नसतील, म्हणजे खूप क्रॅक्स असतील तुमच्या लिप्समध्ये, खूप भेगा असतील तुमच्या लिप्समध्ये, किंवा तुमचे लिप्स खूप कोरडे पडले असतील आणि त्याच्या सालपटा निघत असतील तर ते इंक मार्कर तुमच्या सालपटात जाऊन बसणार आणि मग तिकडे जास्त डार्क दिसणार, तिकडे कमी दिसणार. आता तुम्हाला कॅमेरा वाईज जेव्हा मी पाठी बसले तेव्हा तुम्हाला ते खूप इव्हन आउट वाटत असेल आणि खूप छान दिसत असेल. मला जर वाटतं की हा शेड खूप छान आहे, या दोन्ही शेड्स खूप छान आहेत, त्यामुळे त्या खूप छानच दिसतात. पण तुम्ही जरा अपक्लोज बघायला गेला तर तुम्हाला दिसेल की माझ्या लिप्सच्या क्रॅक्समध्ये हे लश एक मार्कर्स बसत आहेत आणि इन पर्सन ते खूप छान नाही वाटत. त्यामुळे तुमचे लिप्स जर खूप छान असतील, एकदम हायड्रेटेड, वेल हायड्रेटेड, एकदम छान, एक पण सुरकुती नाही, एक पण
सालपटं निघालेली नाहीत, खूप कोरडे पण नाही पडलेत तुमचे ओठ, तर तुमच्यावर ही लिपस्टिक खूप छान दिसेल. मला हे इंक मार्कर्सबद्दल 50-50 असे 2 रिव्ह्यूज आहेत. 50% निगेटिव्ह वाटतं आणि 50% पॉझिटिव्ह वाटतं. निगेटिव्ह अशासाठी की हे ड्राय झाल्यानंतर बिलकुल चांगले दिसत नाहीत लिप्सवरती, आणि माझे ओठ आत्ता तरी खूप डिहायड्रेटेड आणि खूप असे चांगले नाही आहेत आत्ता, तर माझ्या क्रॅक्स आणि याच्यात जाऊन ते बसतंय आरामात, तर मला ते नाही आवडत आहे. दुसरी गोष्ट पॉझिटिव्ह यासाठी की मला कलर स्टोरी खूप आवडली, प्लस मला त्यांचे फॉर्म्युलेशन्स खूप आवडले. लश इंक मार्कर्स म्हणजे त्यांनी इतका पिगमेंटेड फॉर्म्युला क्रिएट केला आहे, इट डझंट ट्रान्सफर. मी किती वेळाही करू ते ट्रान्सफर नाही वाटणार आहे. प्लस लिप्सवर तुम्ही काय लावलं असं वाटतच नाही आहे. प्लस त्यांचं पॅकेजिंग इतकं कन्व्हिनियंट, ट्रॅव्हल फ्रेंडली पॅकेजिंग त्यांनी केलं आहे की तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता. दिस इज द फर्स्ट प्रोडक्ट. आता ट्राय करूया ते प्रोडक्ट जे मी माझ्या चेहऱ्यावरती आता नाही वापरलं आहे. मी वापरू शकले असते पण मी नाही वापरलं आहे. मी म्रूच्या क्लाउड किस लिक्विड ब्लशबद्दल बोलते आहे. दिस इज द आउटर पॅकेजिंग. खूप सुंदर आउटर पॅकेजिंग, एकदम काम पीसफुल आउटर पॅकेजिंग आहे तुमच्या ब्युटीचे. आय लव्ड इट. आणि लश इंक आणि थोडी सिमिलॅरिटी आहे, तुम्ही बघू शकता पॅकेजिंगमध्ये. सो या पॅकेजिंग नंतर याच्यात जे की इन्ग्रेडियंट्स आहेत हे विटॅमिन ई, गो टू कोला, हायलोरॉनिक ॲसिड आणि इव्हनिंग प्रिमरोज ऑइल. इथे सगळं त्याच्या पॅकेजिंगवर दिलं आहे खूप ठळक अक्षरात, सो दिस इज गुड. हा आहे या ब्लशचं इनर पॅकेजिंग. तुम्ही बघू शकता किती क्यूट इनर पॅकेजिंग आहे. आय लव्ड दिस ट्यूब. एकदम पिंकी, म्हणजे एकदम गर्ली, सगळ्यांचे प्रोडक्ट गर्ली वाईब देतं, विच आय ॲब्सोल्युटली लव्ड. प्लस हे खूप क्यूट दिसतंय, म्हणजे ट्रॅव्हलिंग करायला पण इतकं क्यूट वाटणार आहे आणि लोकांचं इतकं हे आकर्षक आहे, एकदम सगळ्यांचं लक्ष जाईल या ब्लशकडे असं मला वाटतं. सो या, आय लिटरली लव्ड इट. आता जर तुम्ही हे ओपन करता तेव्हा हे स्क्वीज ट्यूबमध्ये येतं. मला काही प्रॉब्लेम नाही याला स्क्वीज ट्यूबने, असं काही नाही की गळतं. बेसिकली फर्म पॅकेजिंग आहे, फार स्टर्डी पॅकेजिंग आहे, ॲट द सेम टाइम फार क्यूट पॅकेजिंग आहे. सो अगेन ट्रॅव्हल फ्रेंडली, क्यूट, चेक बॉक्सेस ऑल. सो मला तर खूप जास्त आवडलं. या क्लाउड किस ब्लशबद्दल बोलायचं झालं तर आय लव्ड द फॉर्म्युलेशन ऑफ दिस ब्लश. मला खूप जास्त आवडलं हे फॉर्म्युलेशन. हे एक क्रीम टू पावडर वालं फॉर्म्युलेशन आहे. याची जी शेड मी घेतली आहे ती आहे पिंक लेमनेड. 749 रुपीज फॉर 10 ml ऑफ दिस प्रोडक्ट, विच इज एक्सपेन्सिव्ह, आय अग्री. बट जेव्हा मी हे यूज केलं मला इतकं आवडलं. इट्स अ क्रीम टू पावडर फॉर्म्युला. म्हणजे तुम्हाला आधी क्रीम असतं, जेव्हा तुम्ही ते हे करता आणि तुमच्या चिक्सवरती अप्लाय करता आणि इव्हनली स्प्रेड करता ते पावडर बनवून जातं. पावडर फॉर्मॅट मला ब्लश वाटतं ते हात लावायला. म्हणजे मी जेव्हा हा ब्लश लावते तर मी हातच लावत बसते इकडे अशी. इट फील्स सो नाईस. म्हणजे एक ब्लरी इफेक्ट येतो तुमच्या चिक्सवरती बिकॉज ऑफ अ पावडर फिनिश आणि इट फील्स रिली नाईस. सो मी तर म्हणेन की मला फारच जास्त आवडलं ह्याचं फॉर्म्युलेशन. आता मी तुम्हाला शेड दाखवते. पिंक लेमनेड हे असं हे ब्लश दिसतं. आता मी तुम्हाला दाखवते. हे मी असं ब्लेंड करते आणि मला फील होत आहे की तो ब्लरीनेस येतोय आता फॉर्म्युलेशनमध्ये. जेव्हा मी हे पूर्ण ब्लेंड करते ते पूर्ण पावडर फॉर्मॅटमध्ये निघून जातं आणि तुम्ही बघू शकता की याचं पिगमेंटेशन खूप छान आहे. खूप एवढ्याशा अमाऊंटने तुम्हाला खूप चांगला फिनिश आणि खूप चांगला कलर मिळतो या प्रोडक्टचा. सो आय लव्ड इट. सो तुम्हाला जास्त प्रोडक्ट पण लागणार नाही, प्लस तुम्हाला ते कव्हरेज पण मिळेल, थोडा कलर पण मिळेल, प्लस इतकं ब्युटिफुल फॉर्म्युलेशन आहे. इतकं चांगलं वाटतं तुमच्या चीक्सवर अप्लाय केल्यानंतर. मी बिलकुल असं जड नाही फील होणार. उलट तुम्हाला खूप छान वाटेल, खूप सॉफ्ट फिनिश वाटेल. बघू शकता माझ्या हातावरच इतकं ब्युटिफुल वाटतंय ते. सो ते चीक्सवर पण खूप छान वाटतं आणि माझ्या स्किन टोनवर तर पिंक लेमनेड हा शेड खूप छान दिसतो. सो या, असं काही नेगेटिव्ह या ब्लशबद्दल माझ्याकडे तरी बोलण्यासारखं नाही आहे. हा ब्लश खूप चांगला आहे, मला तो खूपच जास्त आवडला. प्लस याची लॉन्जिटिव्हिटी खूप चांगली आहे बोलू शकतो. हा ब्लश तुमच्या चिक्सवर आरामात 8 ते 9 तास राहू शकतो. मग तुम्ही तुमच्या
चीक्सवर हा लावून गेला तर तुम्ही येईपर्यंत तो तुमच्या चीक्सवरच असेल. बिकॉज मी एकदा घरातून सकाळी 9ला बाहेर पडले आणि जवळजवळ घरी संध्याकाळी 4 ते 5ला घरी आले आणि थोडा फेड झालेला. ऑफकोर्स प्रोडक्ट्स टाईम टू टाईम थोडे फेड होतात, पण तुम्ही बघायचं की ते बिलकुल निघून जातात का राहतात. सो तो राहतो, म्हणजे अगदी एवढा डार्क नाही राहणार जेवढं तुम्ही अप्लाय केलेल्या टाईमला होता. बिकॉज पॉल्युशन, इतक्या गोष्टी आहेत बाहेर, ह्युमिडिटी अँड ऑल ऑफ दॅट. आणि मुंबईची ह्युमिडिटी तर तुम्ही समजूच शकता, किती घाम येतो आणि किती ते चिकचिक होतं. पण हा ब्लश तरीसुद्धा तुमच्या चिक्सवर असेल आणि हा थोडा लाईट होईल पण असेल आणि खूप असं नॅचरल तुम्हाला फ्लश ऑफ कलर देत असेल. आणि आल्यावर तुम्हाला ते काढायची गरज वाटेल की हा बाबा ब्लश आहे अजून मला चिक्स, मला हा काढायला पाहिजे आणि तुम्ही तो काढाल. सो या, अ गुड एक्सपिरियन्स फ्रॉम माय साईड. हा ब्लश प्रचंड आवडलाय. सो जर तुम्ही या आर्ग्युमेंटमध्ये असाल की मी हा एवढा एक्सपेन्सिव्ह ब्रश बाय करू का नको करू, तर एकदा तर तुम्ही हा ट्राय आउट करा, तुम्ही याच्या प्रेमात पडाल. आय लव्ड इट. टू गुड. आता लास्ट बट नॉट द लिस्ट, ब्रूचा ब्युटीचं प्लश पाउट लिपस्टिक. त्यांची पहिली लॉन्च, फर्स्ट एव्हर लॉन्च वॉज लिक्विड लिपस्टिक आणि मी खूप जास्त एक्सायटेड होते ट्राय आउट करणार. बिकॉज त्यांची पहिली लॉन्च होण्यापासून ते आत्तापर्यंत, म्हणजे मला हे प्रोडक्ट रिसीव्ह होईपर्यंत, मला ऑर्डर घरी येईपर्यंत, आय वॉज सो एक्सायटेड टू ट्राय दिस आउट. हे आहे याचं आउटर पॅकेजिंग. हे थोडं डिफरंट आहे पण सेम टोन्समध्ये आहे. आय लव्ड ओव्हरऑल त्यांचे सगळे पॅकेजिंग्स. नाव जर मी यांचे इन्ग्रेडियंट्स वाचायला गेले, त्याच्यात शिया बटर आहे, स्क्वलीन आहे आणि मॅकेडमिया ऑइल आहे. हे सगळे स्किन केअर इन्फ्युज प्रोडक्ट्स वाटतात मला. बिकॉज त्याच्यात स्किन केअर सारखं पण आहे की तुम्हाला स्किन केअर खूप चांगली होईल, तुमची केअर खूप पण घेतली जाईल बेसिकली. अँड लेट मी टेल यू, मी ही लिक्विड लिपस्टिक ब्रू शेडमध्ये परचेस केली आहे. याची इनर पॅकेजिंग तुम्ही बघू शकता, किती ब्युटिफुल सॉर्ट ऑफ इनर पॅकेजिंग आहे या लिक्विड लिपस्टिकची. खूप छोटी टायनी क्युटी गर्ली पॅकेजिंग आहे, घेऊन जायला पण खूप जास्त चांगलं वाटेल. प्लस जेव्हा तुम्ही याला ओपन करता, जो खाली याचं नाव लिहिलं आहे शेडचं आणि ट्रान्सपरंट आहे, सो तुम्हाला कलर बाहेरून दिसतो. आणि मग याच्यावर मूचा ब्युटीचा लोगो पण आहे. तर तेव्हा तुम्ही ओपन करता तेव्हा ही आहे द वॉन्ड. सो हा एक टिल्टेड असा डोफूट टाईप ॲप्लिकेटर आहे आणि हा खूप इझिली या ॲप्लिकेटरने तुम्ही अप्लाय करू शकता तुमच्या होल लिप्सवर. म्हणजे तुमचे लिप्स थोडे जाडे असतील तरी तुम्ही खूप प्रेमाने अप्लाय करू शकाल. झिकझिक नाही करावं लागणार, खूप प्रेमाने आणि खूप आरामात तुमची लिक्विड लिपस्टिक अप्लाय होईल. नाव मी तुम्हाला या लिपस्टिकचं स्वॉच दाखवते. ॲज एकच शेड आहे माझ्याकडे, तर लेट मी स्वॉच इट. सो दिस इज हाव ब्रू लुक्स लाईक. एकदम छान कलर आहे, एकदम ब्युटिफुल चॉको न्यूडी सॉर्ट ऑफ अ कलर आहे, ब्राऊन चॉको न्यूडी. मग हा थोडा चॉकलेटी न्यूड सारखा कलर वाटतो. इट्स सो ब्युटिफुल, इट लुक्स गुड ऑन माय स्किन टोन. माझ्यावर थोडे मीडियम स्किन टोन्सना पण हा खूप चांगला दिसेल. डस्की ऑन दी अदर हँड आय एम नॉट शुअर, बट तरी तुम्ही ट्राय आउट करून बघू शकता. ही लिक्विड लिपस्टिक 699 रुपीजला प्राईज आहे आणि तुम्हाला मिळतं 5 ml ऑफ प्रोडक्ट. अगेन इट्स अ लिटल एक्सपेन्सिव्ह, बट टॉकिंग अबाउट ही लिपस्टिक कशी आहे, ही त्यांची फर्स्ट एव्हर लॉन्च आहे आणि आय थिंक मृणाल हॅज बँग ऑन द फॉर्म्युलेशन. बँगड ऑन, लाईक टोटली इन द राईट वे. बँग ऑन. तिला माहिती होतं तिला काय हवं आहे आणि तिने ते अचीव्ह केलं. दिस इज द ब्युटिफुल वेल्वेटी टेक्स्चर्ड और यू कॅन से मूसी टेक्स्चर्ड फॉर्म्युलेशन. अगेन जर तुम्ही मला त्या चॅनलवर सबस्क्राईब केला आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघता, तुम्हाला माहीत असेल की मला वेल्वेटी मूसी टेक्स्चर्ड लिक्विड लिपस्टिक्स खूप जास्त आवडतात. मला लिक्विड लिपस्टिक्स तेवढ्या आवडत नाहीत बिकॉज त्या खूप ड्राय आउट फील होतात आणि मग त्या खूप जास्त ड्राय करतात तुमच्या लिप्सना, क्रॅकमध्ये घुसतात. सो मला जास्त लिक्विड लिपस्टिक्स आवडत नाहीत. बट मूस टेक्स्चर्ड लिक्विड लिपस्टिक्स मला प्रचंड आवडतात आणि ही बिलकुल तशी आहे. एकदम तुमच्या लिप्सवर लावल्यानंतर तुम्हाला ब्लरिंग इफेक्ट देईल. ती जी वेल्वेटी टेक्स्चर्ड लिपस्टिकची किंवा मूसी टेक्स्चर्ड लिक्विडची एक गोष्ट असते, ते अप्लाय करतानाच तुम्हाला एक हग देतं तुमच्या लिप्सवरती. इट्स ब्युटिफुल फॉर्म्युलेशन, मला खूपच जास्त आवडलं.
दिस इज हाव इट लुक्स. ब्युटिफुल कलर, खूप चांगलं पिगमेंटेशन. आय लव्हड इट सो मच. एव्हरीडे सॉर्ट ऑफ अ शेड असं तुम्ही म्हणू शकता की तुम्ही एव्हरीडे ऑफिसला जाताना किंवा कॉलेजला जाताना पण ह्याचा खूप लाईट लेअर अप्लाय करून गेलात ना, परफेक्ट. एक गोष्ट आहे की अशा ज्या मूसी टेक्स्चर्ड लिक्विड लिपस्टिक्स असतात त्या ट्रान्सफर प्रूफ नसतात. सो ही पण ट्रान्सफर प्रूफ नाही आहे, पण ही तुमच्या क्रॅक्समध्ये जाऊन सेटल नाही होणार आणि तुम्हाला जास्त ट्रान्सफर नाही देणार. बट ही एकदम कम्फर्टेबल वाटते लिप्सवरती आणि आय लव्ड द फॉर्म्युलेशन सो मच. बँग ऑन फॉर्म्युलेशन आहे, फर्स्ट लॉन्च आणि इतकं बँग ऑन फॉर्म्युलेशन. हॅट्स ऑफ टू मृणाल पांचाल फॉर डुईंग दिस. आणि मला खरंच खूप जास्त आवडलं. मला फक्त त्यांच्या लश एप मार्कर्सचं थोडं डिसअपॉइंटमेंट झाली, पण एनी विच वेज प्रत्येक ब्रँडचं सगळंच प्रोडक्ट प्रत्येकालाच आवडतं असं नाही. पण ब्रँड ॲज इन मला खूप जास्त इंटरेस्टिंग वाटतोय. खूप चांगले प्रोडक्ट्स मी एक्सपेक्ट करते मृचा ब्युटीकडून इन द फ्युचर. आणि या मतलब मला तर खूपच जास्त आवडले हे प्रोडक्ट्स. म्हणजे जर तुम्ही ब्लशबद्दल आणि लिक्विड लिपस्टिक्सबद्दल विचारलं तर मी तुम्हाला बँग ऑन लाईक तिथे रेकमेंड करू शकते हे दोन्ही प्रोडक्ट्स. आय लव्ड इट सो मच. लिक्विड लिपस्टिकबद्दल अजून बोलायचं झालं तर अप्लाय करताना खूप क्रीमी मूसी एकदम हग मिळते आणि अप्लाय केल्यानंतर ते थोडं सटल होतं आणि मग इट स्टील ट्रान्सफर्स अ लिटल बिट. बट एक गोष्ट असते की मोस्ट टेक्स्चर्ड लिक्विड लिपस्टिक ट्रान्सफर होतातच बिकॉज त्या मॅट नाही होऊ शकत, कारण मॅट होण्यासाठी त्यांना ड्राय व्हायला लागतं आणि त्यांचं टेक्स्चरच मूसी असतं. सो यू कॅन एक्सपेक्ट दॅट. बट जर तुम्हाला कम्फर्ट पहिले वाटतो फॉर युअर सेल्फ की तुम्ही कम्फर्टेबल असला पाहिजे ते लिपस्टिक वेअर केल्यानंतर, तर ही गोष्ट तुम्हाला जास्त काही वाटलं नाही पाहिजे याबद्दल. बिकॉज रिअप्लाय तर मी करूच शकते खाल्ल्यानंतर आणि ऑब्व्हियसली इंडियन आयडी फुल खाल्ल्यानंतर कुठली लिपस्टिक निघून येतात. इवन ड्रायच्या ड्राय लिपस्टिक्स पण सेंटर ऑफ द लिप्सपासून निघून येतात. ही पण लिपस्टिक सेंटर ऑफ द लिप्सपासूनच निघून येते. माझं फॉर्म्युलेशन इतकं बँग ऑन आहे, यांचं ॲप्लिकेशन इतकं बँग ऑन आहे, यांचे शेड्स इतक्या बँग ऑन आहेत की आय लव्ड इट टोटली. म्हणजे मला तर फारच जास्त आवडलं आहे. मी खूप जास्त, जर तुम्ही मला क्लाउड किस ब्लश आणि या लिक्विड लिपस्टिकबद्दल बोलायला सांगितलं तर मी खूप बोलू शकते आणि हा व्हिडिओ खूप जास्त लांब किंवा मोठा होऊ शकतो. सो आय वुड स्टॉप युअर. पण जर तुम्हाला हे कुठलेही प्रोडक्ट्स बाय करायचे असतील तर इट्स अ गुड रेकमेंडेशन फ्रॉम माय साईड. प्रिटी मच इट. या रिव्ह्यूसाठी इतकंच. आता लिपस्टिकला थोडा वेळ झाला आहे वापरून, तर मी थोडा स्वॉच करून बघते. स्टील बट याचं थोडं ट्रान्सफरनेस कमी झालं आहे. पण लावल्या जर तुम्ही हे स्वॉच केलं तर हे खूप जास्त स्वॉच होईल आणि असं वाटेल की ट्रान्सफर प्रूफ नाही आहे. पण जास्त टाईम द्यावा लागतो. एका लिक्विड लिपस्टिकला जेवढा टाईम ड्राय अप व्हायला होतो त्याच्यापेक्षा जास्त टाईम यायला लागतो. पण आय टोटली अंडरस्टँड. बिकॉज हे वेल्वेटी सॉर्ट ऑफ अ फॉर्म्युलेशन आहे. मला अप्लाय करताना खूप मूसी वाटतं. सो त्यासाठी ते थोडं ड्राय व्हायला वेळ लागतो. 5 ते 7 मिनटं द्यावी लागतात. हे होते 3 प्रोडक्ट्स मी ट्राय केले आणि यावरचे तुमचे माझे थॉट्स अँड ओपिनियन्स तुमच्याबरोबर शेअर केले. आय होप तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ आवडला असेल. हा खूप यूज व्हिडिओ होता जर मी 3 प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवले. सो मृचा ब्युटीबद्दल जे काही तुमचे होते की कसं आहे काय आहे, आय होप तुमचं ते या प्रोडक्टमध्ये सगळे तुमचे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील. जर तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. मी डेफिनेटली तुम्हाला उत्तर देईन. आणि सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील या प्रोडक्टच्या. सो तुम्ही जाऊन परचेस करू शकता तुम्हाला पाहिजे तर. इट्स प्रिटी मच इट. आता मी तुम्हाला भेटेन माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्लीज तुम्ही जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर या व्हिडिओला द्या एक मोठा थम्स अप आणि कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तुमच्या कॉमेंट्स असून मला खरंच खूप बरं वाटतं. प्लीज डोंट फेल टू सबस्क्राईब आणि त्याच्या बाजूची घंटा पण वाजवा. सो जसं व्हिडिओ येईल तसं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि जसं तुम्ही सबस्क्राईब कराल तर माझं मोटिवेशन अजून वाढत जाईल व्हिडिओज करण्यासाठी. आणि हां, जर तुम्हाला चेकआउट करायचं असेल माझ्या इंग्लिश अथवा हिंदी चॅनल तर लिंक असेल डिस्क्रिप्शनमध्ये. सो या दॅट्स प्रिटी मच इट. भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.